मी कायम व्हिडिओत मित्रांनो सांगत असतोय, किती जरी टेन्शन असलं ना, तर आत्महत्या करणं हे चुकीचं आहे. लय वेळा प्रत्येक माझ्या व्हिडिओत महिन्यात 2 महिन्यातनं तर कायम माझं सांगणं असतंय. तरी पण लोकं त्या वाटेला जातात. एक चांगली रील स्टार जोडी अचानक गायब झाली. त्या अनुताईचं मी भरपूर व्हिडिओ बघायचो. बोलणं भाषण पण झालं होतं पाठीमागच्या 5-6 महिन्यात. निलेश दादासोबत हे सगळं त्यांचं बी नाव निलेश दादाच आहे. त्या ताईनं असं अचानक टोकाचं पाऊल उचलाय नाही पाहिजे होतं बघा. वाईट वाटलं ती बातमी ऐकली तुम्हाला सांगतो. अर्धा पाऊण तास सकाळपासून बातमी फिरत होती, पण विश्वास बसत नव्हता. शेवटी मन राहवना मग आजूबाजूच्याच गावातल्या त्यांच्या शेजारच्या गावाकडून त्यातनं माहिती काढली. ते म्हणले खरं झालंय ते. वाईट वाटलं. असं नसतंय करायचं. संकट प्रत्येकावर येते. संकट सगळ्याला नाही. कितीही मोठा माणूस आला ना, 1 4 कोट कितीही आलं तरी संकट आपल्या पाठीमागचं संकट कधी हरत नसते आणि जात पण नाही संकट कधी. पण ते संकटाला असंही करायचं नसतंय की संकटाच्या आरी जावं माणसाने. आपलं जीवन संपवणं ही संकटावरचा पर्याय मार्ग नाही. दुःख संपवण्याचा मार्ग नाही ते. बोलून चालून मन मोकळं करायचं असतंय. आयुष्यात कोण नाही कोण असतेच आपले दुःख व्यक्त करायसाठी, पण हे पर्याय नाही त्याच्यावर. अजूनसुद्धा असं वाटतं की ते नाही चांगलं चाललं त्यांचं, हॉटेलचा व्यवसाय होता, हॉटेल चांगलं चाललं होतं, पण असं अचानक सोडून जाणं ही मनाला धसका बसणारी गोष्ट आहे मित्रांनो. खरं मला तर बातमी ऐकली माझ्या डोळ्यातनं आपाप पाणी गळलं. लय वाईट कंडिशन आहे. माणूस मी कायम 1000 वेळा सांगत असतोय, माणूस जीवन जगण्यासाठी आपला जीव वाचवण्यासाठी दवाखान्यात लाखो रुपये खर्च करतात दवाखान्यात. आणि काय काय माणसं अशी सहजगत्या जीवन संपवते, सहजगत्या. नको आहे ते. ही जन्म नाही पुन्हा हो. ही मानवी पुन्हा नाही. एकदाच बघायला चान्स आहे. नंतर आपण ह्या मानवीवर येणार नाही बघायला. सोडून गेलेला कोणीही येत नाही. आमची आई चालता बोलता गेली, अटॅक आला, अचानक गेली. आता कधी येईल, किती जरी वाट बघितली तर येऊ शकत नाही. मग तुम्ही हातानं हे करू नका. काय पण तुमचं टेन्शन असू द्या, शेअर करा. शेअर करणे किंवा मोबाईल स्विच ऑफ करून कुठं तर जाऊन माळाच्या आड निवांत जाऊन बसा कुठं तर. तुमचं जोपर्यंत टेन्शन कमी होत नाही तोपर्यंत 4-8 दिवस निवांत जाऊन कुठं तर बसा. पण ही नाही, ही पर्याय शेवटचा नाही. ह्या पर्याय करूच नका. दुःख ही प्रत्येकाला आहे हो. आणि खरं सांगू, माणसाला जेवढा हसरा चेहरा दिसतो का, त्या हसऱ्या चेहऱ्याच्या पाठीमागं खूप दुःख लपलेलं असतंय, भयंकर. जी माणूस रोज हसत खेळत असतोय ना, त्याच्या पाठीमागं भयंकर दुःख असतंय. त्याच्या मनात साठवायला जागा सुद्धा नसतोय, इतकं दुःख त्याच्या पाठीमागं असतंय. पण ह्या दुःखाला हरवण्यासाठी तुम्ही हा पर्याय निवडता, ही साप चुकीचं आहे. किती छान छान व्हिडिओ यायचे त्या जोडींचं. असं वाटायचं लाईफ लाईफ कशी जगायची ही त्या दोघांकडूनच. शेर शायरी करायची, उखाणा घ्यायची, दोघं पण नवरा बायको. दोन्ही पण चांगल्या स्वभावाची, दोन्ही पण माझ्यासोबत बोलली. पण असं कधी वाटलं नव्हतं की ही वेळ येईल.
लय अवघड आहे. लय म्हणजे भयंकर अवघड आहे बघा. मनच लागना माझं, म्हणून शांत येऊन इकडं तळ्याकडे बसलोय बघा. माझं मनच लागना घराकडं. नुसतं ते व्हिडिओ चालतोय, मी नुसतं व्हिडिओ बघतोय आणि व्हिडिओ पाठीमागं व्हिडिओ येतात. खरं काय खोटं काय काय कळायला मार्ग नाही. पण असं करू नका गाड्यानं तुम्ही. कोणीही आपलं आयुष्य स्वतः घालवू नका. जीवन जगण्यासाठी अफाट कष्ट घेतलेलं असते आपल्या आईबापांनी लहानपणापासून, आणि आपण असं करून जाणं हे लय मोठं हे आहे. आईबापांचं काळाचा धडा भरलेला असतोय. लय कष्ट घेतलेलं आपण मोठं झालोय, पर आपण मोठं होण्यासाठी आपल्या आईबापांनी लय कष्ट घेतलेलं असते. मंगळवेढा तालुक्यात त्यांचं गाव आहे, पण वाईट घटना आहे बघा. अजून सुद्धा विश्वासच बसत नाही. आणि अशा झालेल्या गोष्टीवर विश्वास अजिबातच बसत नाही. कसला म्हणजे कसलाच विश्वास बसत नाही. आपण किती जरी आपलं मन जरी म्हणलं नाही ती व्यक्ती गेली, पण विश्वास बसत नाही. लय अवघड कंडिशन आहे मित्रांनो. होईल तेवढं सगळ्यांनी चांगलं हसत खेळत जगा. हे आयुष्य परत परत नाही. गुन्ह्या गोविंदाना राहा सगळं. काय नाही, ही पैसा पाणी इस्टेट धन दौलत सगळं इथं ठेवून जायचं आहे. कितीही तुम्ही कमवा, सगळं इथंच ठेवून जायचं आहे. सगळं आपण सोबत काहीही नेत नाही. त्यामुळं देवानं जसं आपल्याला ठेवलंय का तसं राहा, तसा आनंद राहण्याचा प्रयत्न करा. कसं असतंय, ज्यावेळेस आपल्याकडे पैसा नसतो त्यावेळेस आपल्याकडं कुठलंही संकट नसतं, आपण मस्त आनंद जीवन जगतो खरं मित्रांनो बरं का. ज्यावेळेस आपल्याकडे पैसा नसतो त्यावेळेस, आणि ज्यावेळेस पैसा इस्टेट प्रॉपर्टी ही सगळं येईल त्यावेळेस आपण जीवनातला आनंद बाजूला ठेवून जीवन जगत असतोय. आणि अडचणी पण तेव्हाच येतात ज्यावेळेस आपल्याकडं पैसा पाणी धन दौलत ही सगळं येईल का, त्यावेळेस आपल्या पाठीमागं असंख्य अडचणी येतात. पण त्या अडचणींना तोंड सामोरं देऊन आपण जगायचं असतंय, लढायचं असतंय. हार मानाय नसते जीवनात. प्रत्येकाच्या मागं संकट आहे आणि कोणत्याच संकटाला भ्यायचं नसते. आपण जिवंत राहिलो तर या जगातलं कुठलंही संकट आपण हरवू शकेल. पण तुम्ही तुमच्या स्वतःचं टेन्शन कमी करायसाठी हा जर असा निर्णय तुम्ही घेत असेल शेवटचा टोकाचा, आत्महत्या ही करणं चुकीचं आहे. ही जर तुम्ही स्वतः टेन्शन फ्री होण्यासाठी जर तुम्ही ही करत असाल तर ही चुकीचं आहे. तुमच्या जाण्यामुळं तुमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरत असतोय. तर कृपा करून सगळ्यांना विनंती आहे, आहे त्या परिस्थितीत पैसा असू नसू, आहे त्या परिस्थितीत 2 घास कमी खा, पण सुखानं जगा. आणि त्या ताईला मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली.